दर्यापूर शहरातील साईनगर परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गढूळ पाण्याच्या गंभीर समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम होले यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच थेट साचलेल्या गढूळ पाण्यात उतरून बेमुदत उपोषण सुरू करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। या अनोख्या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। साईनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून गढूळ व साचलेल्या पाण्याची समस्या कायम आहे। अनेक वेळा तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या शुभम होले यांनी गढूळ पाण्यातच उपोषण सुरू करून प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे। आंदोलन सुरू होऊन 1 तासाहून अधिक कालावधी उलटूनही प्रशासनातील एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणेच्या निष्क्रियतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। आंदोलनस्थळी साचलेल्या पाण्यात मोठे साप, इंचू तसेच इतर विषारी व धोकादायक प्राणी आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे याच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात 4 अंगणवाड्या कार्यरत असून त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या बालकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। एवढ्या संवेदनशील परिस्थितीतही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। यावेळी बोलताना शुभम होले म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या परिस्थितीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे। नागरिकांच्या संयमाचा अंत झाला असून त्यामुळेच आम्हाला गढूळ पाण्यात उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील। या अनोख्या आंदोलनामुळे साईनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आता प्रशासन या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करते की पुन्हा आश्वासनांवरच वेळ मारून नेते याकडे संपूर्ण दर्यापूरचे लक्ष लागले आहे। आंदोलन